अरे आई, तुम्ही का बरं झाडताय? अगं कचरा झाला आता म्हणून झाडत आहे. नाही नाही, मी झाडे. आणि हे काय, तुम्ही तयार नाही झाले अजून? कुठे जायचंय? काय आई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आज माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं बारसं आहे म्हणून, आणि आपल्याला जायचंय म्हणून. तू जा बाई, मी तर काही येत नाही. अरे आई नाही ना, तिने आवर्जून सांगितलं की तुझ्या सासूबाईला घेऊन ये म्हणून. तुम्हाला यावंच लागते बरं. बघा, मी तयारी झालेली आहे. बरं येते मग, हा, मी करा, तयारी मी झाडून करते. काढते. हो हो. का ग, पण साडी कोणती घालू मी? अरे आई, ती साडी घाला ना. मागच्या वर्षी ते मामांच्या लग्नात घेतली नव्हती का तुम्ही, त्यांच्या मुलाच्या लग्नात? ती घाला ना. चांगली दिसेल का ती? मग ती छान दिसते म्हणून तुम्हाला सांगते मी. काढा ती साडी. ही का? हा, हीच तर बोलली मी. बरं बरं. बघा बरं किती सुंदर साडी आहे. हो हो मग हा इथं लवकर तयार हा. हो हो आई चला, झाली का तयारी? हो झाली. पण का ग, त्या पोरीसाठी काही घेतलं का नाही? अरे आई, तिच्या मुलीसाठी ड्रेस घेतला हा? आणि तिच्यासाठी साडी घेतली. हो, बरं बरं ठीक ठीक आहे आहे, चला. हो चल. मला तर अशा लोकांचा एवढा राग येतो ना की एका रांगेत उभं करायचं, असं गोळीनं धाड 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 ओढून टाकायचं त्यांना. खरंच मी आज पहिल्यांदा पाहिलं की समाजात लोकांची अशी मानसिकता आहे म्हणून. खरंच ना, संताप येतो मला अशा गोष्टींचा, संताप. अगं जाऊ दे ग, असंच असे काही काही लोक बुरसटलेल्या विचारांचे. अगं त्यांच्यामध्ये ना शिक्षणाचा अभाव असते, अशिक्षित लोक असतात ते. जाऊ दे ना. असं तुम्हाला माहिती आहे, माझी मैत्रिणीजवळ मी जेव्हा बसली होती ना, तेव्हा तिथली एक बाई म्हणत होती की म्हणे आता यांना वंशाचा दिवा नाही, मुलगा हा मुलगाच असतो, आता यांना भाकर कोण देणार. आणि माहित आहे, तिची सासू माहित अशी रागानं पाहत होती तिच्याकडे. म्हणजे त्यांना मुलगा पाहिजे होता, मुलगी नव्हती. म्हणे मुलगी दुसऱ्याचं धन असते. हा, एवढा राग आला होता नाही मला. आणि त्यात माहित आहे का, तिची ननद आली आणि तिच्या सासूला काय म्हणते की आई, मी तर तुला पहिलंच म्हटलं होतं की मला ही वहिनी पसंत नाही, माझ्या पसंतीची मुलगी केली असती तर म्हणे तुला वंशाचा दिवा मिळाला असता. सांगाय असे त्यांचे विचार आहे मुला आणि मुलीबद्दल. मला ना असं वाटत होतं की एखादीचं डोकंच फोडावं तिथे. पण मी स्वतःवर एवढा कंट्रोल केला नाही, आणि म्हणून तर तुम्हाला पटकन घरी घेऊन आली. जाऊ दे ग, कशाला विचार करते एवढा? त्यांना माहिती नाही, मुलगी आहे, घराची लक्ष्मी असते. अगं आजकाल ना मुलं करतात ना, त्याच मुली पण करतात. आजकाल किती मोठ्या मोठ्या पदावर मुली आहेत. असा भेदभाव करू नये. अगं मुलगा हा एकाच वंशाचा दिवा असतो, पण मुलगी आहे ना, सासर आणि माहेर दोन्ही सांभाळते. त्याच्या म्हणून ती मुलगी दोन्ही वंशाचा दिवा आहे. अगं जाऊ दे, त्या अशा लोकांचे बुरसटलेले विचार ना त्यांच्याच जवळ राहू दे. चल आपण कपडे बदल. हो नाही, मला पटलं तुमचं. काही त्यांच्या नादी लागायला पुरत नाही. मी तर देवाला प्रार्थना करते की ती मुलगी इतकी शिकाव आणि एवढ्या मोठ्या पोस्टवर व्हा आणि त्या आई वडिलांचं नाव रोशन करा. जाऊ द्या, चला आपण